नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आरवे टी व्हीमध्ये. आज आपण काय करतो आहे, याला आपल्या इथे वेगळे नावं आहे. कुठे ढेमसं असं म्हणतात, नागपूरचा फेमस ढेमसाची भाजी ही कशी करतात. कुठे कुठे याला दिलपसंद असं देखील म्हणतात आणि हिंदीमध्ये टिंडे. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, याला असं मधून कुठल्याही चमच्यानी किंवा एका चाकूनी आपल्याला याच्यामधला गर आणि बिया ज्या आहे त्या काढून घ्यायच्या. हे बघा, हा गर आणि बिया काढून घेतल्यानंतर आपण याच्यात मस्तपैकी मसाला भरणार आहोत. तर त्याकरिताच हे सगळं आता आपण असं करून घेऊ. तर आता तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण पूर्ण गर आणि बिया ज्या आहे, ज्या आतमध्ये होत्या, त्या आपण इथे मस्तपैकी काढून घेतले. आता आपण काय करतोय, मसाला बनवतोय. मसाल्यासाठी आपल्याला काय काय लागत आहे, खोबरं, शेंगदाणे, अद्रक, मिरची, लसूण, धने आणि चॉप केलेला कांदा. तर आता आपण काय करतोय, पॅनमध्ये सगळ्यात पहिले मस्त तेल टाकतोय आणि त्याला गरम होऊ देऊ. तर आता तेल जे आहे ते मस्तपैकी गरम झालं आहे. त्यात आपण टाकतोय खोबरं, त्यानंतर मिरच्या, लसूण, आलं आणि मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. शेंगदाणे, त्यानंतर धनी आणि कांदा. आता बघा, थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं याला सगळ्याला. आणि मस्तपैकी आज आपण करतोय हे विदर्भ स्पेशल भरले ढेमशांची भाजी. आता आपण यात टाकतो आहे मसाले. सर्वप्रथम हळद, तिखट, गरम मसाला आणि धनिया पावडर. आणि त्याचबरोबर आपण यात टाकतो आहे मीठ. आता तुम्ही बघू शकता, हा मसाला आपला मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आता आपण काय करू, याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. चला तर मग आता हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपण हा मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक करून घेतला आहे. आता हा जो मसाला आहे, आता आपल्याला या ढेंचात मस्तपैकी भरून घ्यायचा आहे. त्याआधी हा मसाला छान थंड करून घ्या. अशा प्रकारे आपण आता हा जो मसाला जो आहे तो या ढेमस्यात भरून घेतलेला आहे. आणि उरलेला मसाला जो आहे तो आपण ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी आता आपण थोडंसं तेल घेतोय. तेल गरम झाल्यास त्यात आपण जिरं, मोहरी हे घालून घ्यायचंय. तेजपान, आणि मग असे जो मसाला आपण बनवून घेतला होता, जो उरला होता, तो यात आपण टाकतोय. त्यानंतर आपण घालतोय टमाटर. हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आंबट गोड हवा असेल तर तुम्ही टमाटर घालू शकता.
थोडीशी कोथिंबीर आपण इथे घालतो. आता आपण जे भरली ढिमसं आहे ते यात मस्तपैकी प्लेस करायचे आणि त्यानंतर पाणी सोडायचं. हे बघा, आता आपण यात पाणी घालणार आहोत. पाणी आपण अजून थोडं घातलं आहे म्हणजे ते मस्तपैकी शिजले पाहिजे त्या पाण्यात. आणि वरतून आपण आता इथे घालतो आहे कस्तुरी मेथी. आता आपल्याला हे मस्तपैकी शिजू द्यायचं आहे, तर यासाठी आपण लावतोय झाकण आणि शिजू देऊया. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की हे शिजले आहे की नाही आणि मस्तपैकी शिजले आहे. कधी कधी खूप वेळ पण लागतो शिजायला, तर तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील ही भाजी करू शकता. तर तयार आहे आपल्यासाठी विदर्भातली ढिमस्याची भाजी, भरले ढिमसं, ज्याला दिलपसंद असंही म्हणतात आणि हिंदीमध्ये म्हणतात टिंडे, भरले टिंडे. आणि सगळ्यात शेवटी आपण टाकतो आहे कोथिंबीर, ज्याला आमच्या इथे सांबार असं म्हणतात. वा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण करून बघा ढिमसाची भाजी. विदर्भातली स्पेशल भाजी आहे ही, तर तुम्ही पण करून बघा. कशी वाटते ते सांगा, कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला काय बघायचं आहे ते सांगा. धन्यवाद आणि बघत राहा असेच आर्वे TV.